म्हैस चोरणारे 2 आरोपी कुरळप पोलिसांच्या ताब्यात. 4,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. म्हैस चोरी प्रकरणातील 2 आरोपींसह 4,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कुरळप पोलिसांनी कारवाई केली. तेजस बाबुराव कदम वय 28 राहणार शिये, माळवाडी परीट गल्ली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. बाबासो आनंद कांबळे वय 44 राहणार कारवे तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 55,000 रुपये व 30,000 रुपये किमतीच्या 2 म्हैशी तसेच एका म्हैस विक्रीतील रोख रक्कम 7,000 रुपये व चोरी करताना वापरण्यात आलेले 70,000 रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो क्रमांक MS09 BC 3144 व 3 लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH43 AD 8519 असे एकूण 4,62,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदर घटनेची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हनुमंत सर्जेराव पाटील राहणार कारवे तालुका वाळवा यांच्या जनावरांच्या शेडमधून दिनांक 16 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा 55,000 रुपये किमतीची एक दुग्गल जातीची म्हैस व 30,000 रुपये किमतीची एक अशा 2 म्हैशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची कुरळप पोलिसात फिर्याद दिली होती. प्रकाश तुकाराम फारणे राहणार ठाणापुढे तालुका वाळवा यांच्या जनावरांच्या शेडमधून दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान एक म्हैस चोरीला गेल्याची प्रकाश फारणे यांनी त्याच दिवशी कुरळप पोलिसात फिर्याद दिली होती. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या रोडवरील CCTV फुटेजच्या आधारे संशयित वाहनाचा शोध घेण्यात आला. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या उपयुक्त माहितीनुसार आज वरील आरोपींना ताब्यात घेतला आहे. सदर म्हैशी प्रकाश तुकाराम फारणे व हनुमंत सर्जेराव पाटील यांना सोमवारी दिनांक 19 रोजी पोलीस स्टेशनला बोलावून रितसर परत करण्यात आले आहेत. अधिक तपास कुरळप पोलीस करीत आहेत. कुरळप पोलीस ठाणे येथे फिर्यादी प्रकाश तुकाराम फारणे राहणार ठाणापुढे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा क्रमांक 152/24 भारतीय न्याय संहिता कलम 303/303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या शेडमधून एक म्हैस चोरीला गेली होती. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं. तेथील CCTV फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. त्यांची नावे तेजस बाबुराव कदम वय 28 वर्षे राहणार शिये माळवाडी तसेच बाबासो आनंद कांबळे राहणार कारवे तालुका वाळवा यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एक म्हैस आपण ताब्यात घेण्यात आली आहे. त्याची किंमत अंदाजे 55,000 रुपये आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यापूर्वी 1 महिन्यापूर्वी 132/2024 कलम 305 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये 2 म्हैशी चोरीला गेल्या होत्या. त्याही गुन्ह्यातील त्यांचा सहभाग निष्पन्न झालेत नाही. त्या गुन्ह्यामधील एक म्हैस किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि तशीच दुसरी म्हैस जी त्याने विकली होती त्यातील पैसे आपण रिकवर करण्यात आले आहेत. सदर 2 गुन्ह्यामध्ये त्यांनी 2 वाहन यांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक बुलेरो पिकअप गाडी आहे, अंदाजे किंमत 3 लाख रुपये आणि दुसरा छोटा हत्ती आहे, तिची अंदाजे किंमत 70,000 रुपये. असा एकूण 2 आरोपींकडून 4,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर 2 आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर करीत आहोत. 7 जन्माची पुण्याई बहिणाबाई. खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत. तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये. प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर. 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 ला, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला. जेंट्स साठी एक शर्ट वर
वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स. ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा.